जीवना मुझे पावन भावे, पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव श्री दुर्याश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव कुरुंदा. या कुरुंदा गावामध्ये फुलारी मठामध्ये परमपूजनीय परमहंत श्री प्रभाकर बाबाजी व आपण सर्व कुरुंदावासी मिळून हा शिवदोरी सत्संग आयोजित केलेला आहे. आज गुढीपाडवा आहे. नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते आणि म्हणून गुढी उभारल्या जाते. प्रसन्नेत द्योतक स्वागताचं चिन्ह. इथून पुढे नवीन वर्षात आपलं स्वागत आहे आणि म्हणून महानुभाव श्री दुर्याश्रमातर्फे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. दंडवत प्रणाम. आपण दृष्टांत बघत आहोत. सकाळच्या पोथीमध्ये आपण दृष्टांताला स्पर्श करत आहोत. देवाने एक स्पर्शाचा पण दृष्टांत सांगितला की माणसाला स्पर्श सुद्धा महत्वाचा आहे. त्या स्पर्शाने माणूस मोठा होतो, त्याला बळ मिळतं. एक आशीर्वादाचा हात आपल्या पाठीवर जर एखाद्या मोठ्या माणसाचा पडला तर आपल्याला बळ मिळतं. आणि म्हणून आपली आई कधी आपल्या चेहऱ्यावर हात फिरवत असते, हे बरं का वागा लवकर परत. तिचं ते प्रेम असतं, वात्सल्य असतं. आणि त्या स्पर्शामुळं तो लांब गेलेला मुलगा आईला भेटण्यासाठी कधी ना कधी परत येतो. ज्यांना वात्सल्य नाहीये, ज्यांना प्रेम नाहीये, जे विषयामध्ये डुबून गेले, त्यांना काही घेणं नाही आई वडिलास. ते भेटायलाही येत नाही, कधी फोनही करत नाही. आणि म्हणून स्पर्श, एक स्पर्शाचा दृष्टांत आमच्या देवाने सांगितला की स्पर्शामुळं कोंबड्याचे पिले मोठाले होतात.
आणि मग पोकळीचा दृष्टांत सांगितला. तुम्हाला हात आहे म्हणून तुम्ही चेहऱ्यावरून हात फिरवता, तिला हातच नाही म्हणून ती पंख हात करते आणि पंखाच्या खाली त्या अंड्याला घोळते आणि तिला दूध पाजायची व्यवस्था नाही. कोंबडीला तुम्हाला ती व्यवस्था आहे, पण तिच्याकडे ती व्यवस्था नाहीये. आणि म्हणून त्या दोन्ही पंखाच्या खाली त्या अंड्याला स्पर्श करते, त्याला वात्सल्य देते, प्रेम देते आणि त्या वात्सल्यामुळं त्याला दूध पिल्यासारखं असं वाटतं आणि ते अंड मोठं व्हायला लागतं. आणि एक दिवशी त्या अंड्यामध्ये पिल्लू तयार होतं आणि मग ते पिल्लू त्या अंड्यातनं बाहेर निघतं. आई मी आलो. आईच्या प्रेमामुळं, आईच्या दुधामुळं त्या अंड्यातनं ते बाहेर निघतं. आणि स्पर्शाचा दृष्टांत आमच्या देवाने सांगितला. प्रेमाचा स्पर्श असतो, दुःखाचा स्पर्श असतो. आपल्याला एखादी प्रेमाने स्पर्श केला तर बरं वाटतं, आणि ते जर एखाद्याने आपल्याला लावून दिली, मारून दिलं तर दुःख वाटतं. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचा स्पर्श आहे. परिसाला जर आपण घासल्या गेलो तर आपणही सोनं होऊन जातो. त्या परिसाचा स्पर्श आपल्याला गरजेचा आहे. म्हणून आमच्या देवाने पुन्हा एक दृष्टांत सांगितला. शब्दवेध या रसाचा, या शब्दाने तुमचं अंतःकरण सुवर्णमय होऊन जातं. शुद्ध होता तुम्ही. जसा वर्षाचा दृष्टांत आहे, परिसाचा दृष्टांत आहे, तो दृष्टांत कसा आहे? तवे तांबे कंपनीमध्ये त्या ठिकाणी रात्री कोणी पत्र तयार करतं, कोणी तवे करतं, कोणी लोखंड करतं, कोणी गज तयार करतं. तो मोठा मोठा आवाज होतो आणि ज्या ठिकाणी तो रस आहे ना, त्या रसाला जाऊन पुन्हा वापस तो आवाज त्या लोखंडाला जाऊन भिडतो. त्या लोखंडाचं सोनं होऊन जातं. हा शब्दाचा दृष्टांत, परिसाचा दृष्टांत, शब्दविद्या रसाचा दृष्टांत आमच्या देवाने सांगितला. आणि म्हणून शब्द एक ना एक महत्वाचा आहे. त्यांनी आपलं अंतःकरण सुवर्णमय होऊन जातं. वरतून सोनं घालायची गरजच नाही मित्रांनो. माणसाचं अंतःकरणच सोन्याचं झाल्यावर काय गरज तुम्हाला सोनं घालायची? विद्या कंठस्थ भूषणम. जर तुमच्याकडे विद्या असेल तर सोन्याची गरज नाही. सोनं कोणीही चोरून नेऊ शकतं, पण विद्या ही कंठात असते आणि ज्यावेळेस ती विद्या बाहेर निघते ना, तेव्हा त्याची सोन्या नाण्याने पूजा केली जाते. त्याला भूषण घालायची गरज नाही, त्याला दाखवायची गरज नाही. त्याच्या कंठामध्ये भूषण आहे, तेच सोनं आहे त्याच्यासाठी. आणि म्हणून असा एखादा परिस आपल्याला भेटला तर आपण त्याच्या सहवासात राहिलं पाहिजे. आपण हे सोनं होऊन जातो. पण आपल्याला नकोय. आपल्याला फक्त अंगावर पाहिजे, लोकांना दिसण्यासाठी पाहिजे. शेवटी ते लोक आपल्याला कधीतरी पकडतात आणि ते सोनं लुचून घेऊन जातात. नाही दिलं तर मारून टाकतात. ही विद्या कशी काढणार ते?
आणि म्हणून कोणी कसाही असो, ज्याच्या कंठामध्ये विद्या आहे त्याला भूषण घालायची गरज नाही. शब्द विद्या रसाचा हा दृष्टांत आहे. असे वेगवेगळे दृष्टांत आमच्या स्वामींनी सांगितले. ज्या वेळेस तुमचं देह विशेष ज्ञानिया तुम्ही होणार, त्यावेळेस तुमचं असं परमाणूच देह असणार. कारण परमाणूच सुवर्णासारखे तुम्ही दिसणार. मग सुवर्ण हे जड आहे, तुम्ही तसे जड असणार का? नाही. सुवर्णासारखं ते दिसणार, सोन्यासारखं ते असणार, पण तुम्ही चेतनच असणार. कारण शाब्द ज्ञानामध्ये हे अस्तित्व ज्ञान तुम्हाला कळतं आणि हेच अस्तित्व ज्ञानाचं रूपांतर अप्रोक्ष ज्ञानात होतं. अप्रोक्ष म्हणजे आप म्हणजे डोळे, प्रोक्ष म्हणजे समोर दिसायला लागतं तुम्हाला सगळं. जे तुम्ही आज शाब्द ज्ञानात काय केले हे अप्रोक्ष ज्ञानात दिसायला लागते. तुम्ही जर म्हणले ना आम्ही इथं बसलो होतो, कोण बोलत होतो, कोण कोणती सांगत होतो, तुम्ही सगळ्यांना बघू शकता. अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर यांनाच नाही, खूप कोणाला पण, देवतांना पण, ब्रह्मांडांना पण, देवाला पण बघू शकता. तुम्हाला आता भिंत आडवी आली की दिसत नाही पलीकडलं. अप्रोक्ष ज्ञानात काही आडवं आलं तरी दिसतं. तुम्ही टीव्ही मध्ये बघत असता ना, ते असं करत असतं बघा, हा त्यांना दिसत ना. टीव्ही हे वैज्ञानिक आहे, विज्ञान आहे. मोबाईल मध्ये दिसतं ना, हे विज्ञान आहे, विज्ञान शक्ती आहे. तिथली कथा, तिथली घटना इथं दिसते. ऐकणे चमत्कार लाईव्ह असलं की तिथं काय चालू आहे इथं दिसायला लागतं. कसं काय दिसतं? या विज्ञानामुळं. पण या विज्ञानामध्ये, या मोबाईल मध्ये चार्जिंग नसली की लाईव्ह चालत नाही. आणि म्हणून तुमच्याकडेच विज्ञान आणि तुमच्याकडेच विद्या असल्यावर तुम्ही लाईव्ह कधीही बघू शकता. त्याला चार्जिंगची गरजच नाही. म्हणून यंत्राने तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, यंत्राने तुम्ही बघू शकता, पण मंत्राने तुम्ही प्राप्त करू शकता. यंत्रानेही काही गोष्टी प्राप्त होतात, पण यंत्र जर दुरुस्त नसेल, बिघाड झालेला असेल तर प्राप्त होत नाही. मंत्रात कसा बिघाड होईल? मंत्र मंत्र आहे. मंत्र उच्चारला, टाकला, भस्म म्हणलं की भस्म होऊन जातो माणूस. तुम्हाला अनुमान काढावा लागतो, त्याचा कोड टाकावा लागतो, सगळ्यांची परवानगी घ्यावा लागते आणि मग सोडावा लागतो. तिथं तसं नाही. ब्रह्मास्त्र मंत्र म्हटलं की हातात येतं ब्रह्मास्त्र. टाकू का? आणि म्हणून ज्यांनी दिलेला आहे त्याचे काही नियम असतात. ते केव्हा टाकायचं, कशावर टाकायचं, कोणावर टाकायचं. पण तिथं करंटची गरज नाही, लाईटची गरज नाही. इथं करंट लागतं, सगळ्या सुविधा लागतात, तेव्हा ते चालतं. हे यंत्र आहे, हे मंत्र आहे. मंत्राने देव प्राप्त होतो, बाकी कशानेच होत नाही. आणि काही लोकांकडे मंत्रच नाही, काही लोकांकडे आहेत तर पाठ नाही. कसा प्राप्त होईल तो? तुमच्याकडे मोबाईल आहे आणि पासवर्ड तुमच्याकडे नाही. मोबाईल तुमच्याकडे अक्कल आहे 2 लाखाचा, दिला तुमच्या भावाने, तुमच्या बहिणीनं तुमच्या जवळ, राहू दे तुझ्याकडे.
अरे वा, तुम्हाला वाटलं मला दिला 2 लाखाचा मोबाईल ॲपल, पण पासवर्ड त्याच्याजवळ आहे. तुम्ही नुसतं सांभाळायला ठेवा. तुम्ही किती बटणं दाबले, तुम्हाला पासवर्ड माहीत नसला तर त्याच्यात घुसता येणार नाही, है की नाही? आणि म्हणून मंत्र महत्वाचे परमेश्वर प्राप्त करत असताना. आणि तुमचा मोबाईल चालवत असताना पासवर्ड महत्वाचा आहे. तो माहीत नसेल तर वस्तू असून सुद्धा काही फायदा नाही. हा मंत्र ज्या मुखात, हा मंत्र ज्या मुखात, तो धन्य या जगात, तो धन्य या जगात. आत्मोन्नती कराया, आत्मोन्नती कराया, चक्रेश मंत्र घ्यावा. जीवा संरक्षणाला, जीवा संरक्षणाला, चक्रेश मंत्र घ्यावा. आणि म्हणून चक्रातून निघण्यासाठी श्री चक्रधर स्वामींचा मंत्र आपल्याजवळ पाहिजे. आणि त्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर चक्रामध्ये तुम्ही कधी येणार नाही. नाही तर चक्रामध्येच पडलेले आहात तुम्ही. या चक्रातून निघणं इतकं सोपं नाही. म्हणून तर तुम्ही एखादा बाबा, एखादा कोणी घरी आला की त्यांना सांगत असतात, बाबा काही बघता का, लय चक्रात आलो आम्ही, बघा ना मग हात. थोडंच हात दाखवतो आपण लोकांना, आणि दाखवला कोणी हात आपला तर मग कळतं का कोणाला हात दाखवा कोणाला नाही. डोकेच नाही लोकांना. आता नाशिकला एक खरात निघाला, त्याने राख केली सगळ्यांची. असे बरेच हात दाबणारे. आणि हात कधी दाखवता म्हटलं तुम्हाला, घरी आपला पती नसलं की लोकांना हात दाखवतात, मला पोरग होणार आहे की पोरगी. असे लोक भविष्य बघतात. कोणाला भविष्य कळतो कोणाचं? किती अवघड आहे, किती अंधश्रद्धा आहे. कधी बाजूला निघणार आहे आपण हेच आपल्याला कळत नाही. पैशासाठी, धनासाठी कोणाच्याही मागं पळतो आपण. एवढं मोठं देवाने आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्र दिलंय आणि आपण सोडून देतो, कुठं पळायला लागतो. असं जर भविष्य कोणाला कळत असतं तर तो सगळ्यात श्रीमंत नसता का? त्याची श्रीमंती त्याच्याजवळ नाही, त्याचंच भविष्य त्याच्याजवळ नाही. तोच आपली 20 रुपयाची वही घेऊन फिरतो गल्ली गल्लीला. चपला फाटक्या, वही फाटकी, ते पंचांग फाटकं. हे बाहेरला तेच कळत नाही. याचाच निर्णय आहे का आपण याचं भविष्य कशाला बघायचं? अशा बाबाकडे असे जमा होता का नाही? चला म्हणे बाबा आला एक भविष्य बघणारा, जा त्या अशोक खराब कर, बघा त्याचं भविष्य. त्याला टाकलंय आता आतमध्ये, कागद टाकले. कळायला पाहिजे ना आपल्याला. किती सांगा, गुरु हा तुमच्या हिताचं सांगत असतो. गुरु गेला की गुरुची चप्पी करता, बाबाला काय काम आहे ना. येऊन जाऊन सांगायचंच काम असतं बाबा लोकांना. आपल्याला सगळ्या लोकात राहावं लागतं. मी पाहिलं काही लोक जेव्हा अंगावर आलं का मग बाबा सांगत होतो तेच बरं होतं काय असं म्हणायला लागत आहे. बाबाचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. असा प्रकार आहे या दुनियाचा. सगळं हातातून निघून गेल्यावर बाबाची आठवण येते, देवाची आठवण येते. आणि म्हणून देवाने काकसुकराचा दृष्टांत सांगितला. किती सांगा त्या डुकराला, ते डुकर काय करतं, नालीतच तोड घालतं. नसेल तर बघा तुमच्या गावात बरेच डुकर पाहिले, तिकडे गेलो आता बाबाच्या आश्रमात. कचरा पडेल होता वाटा,
ते डुकर त्या कचऱ्यामध्ये तोंड घालत होते, नालीमध्ये तोंड घालत होते. त्याला तुम्ही असं एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवा ना, ते राहतं बघा, ते पुन्हा तिथंच जातं. असा प्रकार आहे जीवाचा. आणि म्हणून देवाने दृष्टांत सांगितला काकसूत्राचा. तो दृष्टांत तुम्हाला आज मी सांगणार आहे. असं कुठेही तोंड घालत जाऊ नका. मग मार्गे जाता काकसूत्र दृष्टांत निरूपणे. काकसूत्राचा दृष्टांत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितला. एक दिवशी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा गंधाक्षदा विडा समर्पण झाला आणि देव अंगी टोपरे घालत आहेत. देवाला कुठेतरी जायचंय, मार्गाला कुठेतरी निघणार आहे. मग कुठे जाणार होते? नेवासा. नेवाशाला जायचं होतं आणि मग विचार केला होता की नाही आपण आता नेवाशाला जाऊ. मग देव आपले अंगी टोपरे घालत होते, जात होते. आता रात्री ऐकलं पाठक, देवाचा शिष्य पाठकाने रात्री ऐकलं की म्हणे आपल्याला नेवाशाच्या दिशेनं जायचंय आणि देवही जाणार आहे. हे रात्री ऐकलं आहे ना, तिथं चर्चा ऐकली देवाची आणि हा लगेच उठला भाऊ पाठक. मग आणि त्यांनी आपलं चंबू चावळ थोडस घेतलं आणि निघाला नेवाशाच्या वाटेने. कारण देव येणार आहेत ना, मग आपणच जायचं पुढे, देवाच्या पुढे. हा कारण देव उद्या सकाळी येणार आहेत, मग आपणही निघायचं. असा हा पाठक देवाच्या पुढे निघाला. आता भानगड अशी झाली, देव तर येणार आहेत पण लागल्या दोन वाटा. आता पाठक देवाच्या पुढे निघाला. देवाला विचाराना काही व्हायना, गेला पुढे. देवाला विचारून जावं किंवा देवाच्या सोबत जावं, देवाच्या मागे मागे चालावं ना. देवाच्या पुढे असे लोक काही गुरुच्या पुढे, बाबाच्या पुढे. आणि मग तिथे गेलो काय करावं कसं करावं काही समजावं. मग दोन रस्ते लागले आणि दोन रस्ते लागले तर मग पाठकाने विचार केला, या रस्त्याने जावं का या रस्त्याने जावं, काहीच कळलं. मग काय म्हटलं? पण निधिवासाला जायचं आहे तर पेहरा संघ मला गेलं तर काय बिघडलं? तसं आपलं होतं. जर आपल्याला देवाची भक्ती करायची, परमेश्वराची देवतेची केली तर काय बिघडलं? असे आपण खरे की नाही? आपण 2-3 मुली बघितल्या तर मग आपण तिच्यातली एखादी पसंत करतो. हिच्यासोबत लग्न केलं तर काय बिघडलं? आणि हिच्यासोबत नाही जमलं तर मग दुसऱ्या सोबत केलं तर काय बिघडलं? असं आहे आपल्यावर. हा देव, तो देव, तो देव, सगळे देवच देव झाले. देवाचे मानले बंड, भूता देवताची एकची थोतांड. भूतही देव केले या लोकांनी. जो मेला का तो शेतात ठेवला त्याला त्या ठिकाणी दिवा लावता, त्या ठिकाणी त्याला निवत खाऊ घालता, वर्षाला जेवायला बोलवता, या जेवायला. हाय का? भूताला देव केलं आणि म्हातारी इथं आता चहा पाणी मागू लागले, जेवण मागू लागले, त्यांना कोणी विचारा ना. मेल्यावर जेवायला देतात त्यांना. हाय तो वर्ग जेव घालणं त्यांना, चांगलं खुश करणं त्यांना, प्रसन्न करणं त्यांना. मेल्यावर माहिती तुला तो कुठे येतं. आणि मेल्यावर जीव घालतात लोक आणि जिवंतपणे ढकलतात तिकडं. जा आता वायली निघा आणि वायली राहता हे दोघं जण म्हातारी आणि आपलं तिला गॅस पेटवतात आणि फुकी ती आपली चुलीमध्ये. फुकणी फाटली. थोडस दुकान जास्त झाली, उसून वेळ आलं ती दुकान लावा ना. आत्याबाई पोर रडायला लागलं, मग दुकान येऊ देत नाही, ती गरम होते. तिला कुठं दुकानात जो गॅसचं बटन असतं, तिला गॅसचं बटन चालू करावं पण हेच कळत नाही. चालू राहिलं तर भडका व्हायचं काय समोरून आपण, म्हणून तिला आधी लागत नाही ते गॅसच्या. असा प्रकार आहे जीवनामध्ये. जिवंतपणे लोक खाऊ घालत नाही आणि मेल्यावर खाऊ घालतात. कमाल आहे सर लोकांची.
किती उलटी दुनिया आहे. पाहिलं का? जर समजा खीर वगैरे काही थोडंसं मागितलं भाजी घ्यायची, आज काही नाही केली म्हणजे आमच्याकडे बघा, मधल्या घरी जा तिकडं 2-4 असतात ना लेकरं, 2-4 सुना तरी वाईली आणि इकडं तिकडं वाटी घेऊन फिरत ती म्हातारी. त्या म्हाताऱ्याला थोडंसं वरण असतं जरा, मला कंटाळा आला, मला म्हातारा चुरून खाईल. पाहिलं का? चालली वाटी घेऊन आपल्याच घरी. असा प्रकार आहे. आणि जिवंतपणे खाऊ घालणार मेल्यावर खाऊ घालतात. का खाऊ घालता माहिती काय? लागण. हे असे लोक आहे. आम्हाला लागण येईल आम्हाला सपवण बघता माहिती तुम्हाला. एखादी बाई असते सपवण बघणारी आणि तांब्यामध्ये काय करते, तर राशींचे तांदूळ टाकली, मग ते उलथणं झाली. आणि मग कोणता लागला सासरा किंवा कोणती सासू लागली, 2-4 असतात ना, एक चुलत, एक ते आणि सखी. आणि मग तिच्या खालीवर उलथणं करीती. राम भाऊ आहे काय? नाही, तो नाही, तो रामासारखा आहे. मग कोण आहे? बाबूराव आहे काय? हा, तो बी नाही म्हणे. मग कोण आहे? आता 2-4 वेळेस खालीवर केल्यामुळे ते तांदूळ असे लागले एकमेकात घुसायला. सपोर्ट मला तुम्ही कधी बघायचा, ते तांदूळ खालीवर झाल्यामुळे काय होतं, थोडं चिटकतो आणि ते तांब्या एवढा असतो. शामरावचं नाव घेतलं की चिटकलं. शामरावाचं चिकट होता, त्यांनी मला मेंढवून बी सोडलं नाही. असं प्रकार आहे या दुनियाचा. आणि मग त्याला जिथं पुरलंय का किंवा जिथं जाळ नाही तिथं घेऊन जाते निवत. आता घर नको, वर्षाला एक निवत खाऊ घालत जाईल तुला. पाहिलं का? किती अंधश्रद्धा आहे मित्रांनो. कधी बाहेर निघणार आहे आपण यातनं? अरे मेल्यावर तो तुम्हाला लागायला रिकामा आहे का? ते नरकात टाकले त्याला तुम्हाला लागायला वेळ आहे का? ते यम लोक त्याला इकडे येऊ देतील का? जे केलंय ते फेडावं लागत, एवढं सोपं नाही. आई वडिलांचा आशीर्वाद जिवंतपणेच घ्या, मेल्यावर नका घेऊ. जिवंतपणे त्यांच्यावर सगळी सेवा करा. मेल्यावर ते तुम्हाला बघत नाही, तुम्ही त्यांना बघत नाही. असा प्रकार आहे. म्हणून त्या विचारांना काही दुखू नका. तुम्हाला एवढं सांभाळलंय त्यांनी, सांभाळा मरुस्तर त्यांना. मेल्यावर नका सांभाळू, मेल्यावर नका खाऊ घालू, काही लागत नाही तुम्हाला कोणी. हे ते मोदू बाबा सांगते त्या घरात सारखे, तुम्हाला आमकी लागली, तंता लागला, घाला मग 1,000 नाही तर मग ती नागपणी करा, पुत्रदोष काढा, है ना, नागाळवा आला म्हणून जमाना, घाला 1,000 काढा ते दोष. 14 करू लागला, 26 लागला, 25 लागला, जमाना विकून लागत यांना. कुंकुल्या ना अचानकच नागबली म्हणजे नाग आडवा आला, मग तो सांगतो सोन्याचा करा, है ना, 2-4 तोळ्याचा. आणि ये डोक्यात कचरा, 4 तोळ्याचा करा, आता करा ना 4 तोळ्याचा. मग कळत आता किती महाग झाला सोनं. पहिले 4-5 तोळ्याचे सोनं केलेले, चांदीचे केले, कोणी तांब्याचं करतं, कोणी पितळाचं करतं आणि वाहत. हा तो बाबा काय करतो, सोन्याचं इकडे घेतो, इकडं गोंड्याचं तयार करतो, टाकतो यातण्यात, टाकतो की नाही, आणि सोन्याच्या खिशात घालतो. त्या बाबाचं दुकान आहे, तुमचं काय? तुम्ही नाही म्हणले त्यावेळेस, बाबा तुम्ही तर खिशात टाकला तो सोन्याचा केलेला नाग, आणि तुम्ही गुन्ह्याचा टाकला. गुन्ह्याचा जळतो म्हणे, सोन्याचा जळत नाही. आणि तो जळाला नाही तर मग ते कसं जळण दोस्तो हा याला काय कळत, त्याच्या डोक्यात कचरा. अशी लोक आहे. आणि यांना पटत खरं म्हणजे आपला दोष कसा जळ. गेला घेऊन स्वतः सोबत, तिच्या सोबत सोन्याचा नाग घेऊन गेला. तिच्या आडवा आडवा होता, नागबली म्हणता लोक त्याला. काय मित्रांनो, ही अंधश्रद्धा आहे. बाहेर निघायत ना, पैसे कमवायचे धंदे ते सगळे. शांती मुख शांती विचारूच नका. पोरग थोडस जरा खाट्याला ताना निघालं, रडायला लागलं, बाई म्हणलं अवघड झालं. हो पोरग
शांतच होईल ना. कोणाकडं ते अवलंबच राहतं शांती कर म्हणजे त्याची असं हे शांती केली की शांत होतं. आणि दूध आपले पॅन्टीतले आहे ना, दुधात निघलेले इकडे तिकडे जमा झालेले दुधाचे साईकले दूध तूप विकल्याने जमा झालेले 50-50 हजार आला बाबा. हा कर म्हणे शांती. 51,000 फी घेतली झाली शांत. पैसेच नाही ना आता, बस बोंबलं. आता फडफड कर ना, रड ना, फरक पाडा म्हणे पोराला. तुला फरक पाडा पोराला नाही. शांती झाली हिची. गेले ना 51,000. पोरगं जसं आहे तसंच आहे. पण ती बळच म्हणती नाही शांती केल्यापासून थोडस फरक पडला. काय लोक आहेत काय नाही काहीच कळत नाही लोकांना. करा शांत्या बरं होईल आमच्यासारखे तरी. एका घंट्यात 51,000 आम्ही बेजार आहे 10 दिवस काही भेटा ना. तिथं काय दिसतं होम हाम करायचं आणि स्वाहा केलं की होम. तरी लोकांना कळत नाही. का कळत नाही? अज्ञान. अज्ञान मूळ संसार. अज्ञान कारण आहे याला. आणि अज्ञानामुळं हा जो काही करतो आणि थोडस दुःख आलं का मग तो विचारत नको. तो काही करत आहे. कोणाला हात दाखवतो, कोण्या गावाकडे जातो, कोण्या मैदानाकडे जातो, जिथं नाही तिथं जातो. आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात पण जायला तयार. ज्ञानाचा बोध झाला, संसाराचा सीन गेला. श्रीचक्रधर देवा कळला, संसाराचा सीन गेला. अज्ञान कर्म आहेत मित्रांनो. त्या अज्ञान कर्माला बळी पडू नका. असा बोकड्या कोंबडी बळी देऊ नका. लोक बळी देतात कोंबडा नाही तर बकरा बोकड्या. मला या बोकड्यासारखा पोरगा झाला पाहिजे म्हणून ती देवी काय करते बळी घेते. हे देव आहे का? दुसऱ्याचा बळी घेणार आहे तुम्हाला जीव देणार आहे. दुसऱ्याचा जीव घ्यायचा आणि तुम्हाला एक जीव बदल्यात घ्यायचा. चांगला धंदा लागलाय. कमालच आहे लोकांची. एक बोकड्या दिले की एक बोकड्यासारखा आपला पोरगा होतो आणि तो आल्यावर त्या ठिकाणी आपल्याला मारतो. काय करायचंय? आपल्या नशिबात असं तो होईल. नाही झालं तर नाही झालं. नो टेन्शन बाबा. काय गरज आहे यांच्यावर? काय होऊ राहिलं तरी असून तरी नाही सांभाळून राहिले का? आणि म्हणून आपले कर्म जसं तसं त्या ठिकाणी चाला. कर्तव्य कर्म पार पाडा. उगाच इकडं तिकडं नवस करत नका बसू. देव धर्म करा, नामस्मरण करा, सगळं मिळेल ऑटोमॅटिक. आणि म्हणून काकसुराचा दृष्टांत सांगितला. असं कुंकड त्या ठिकाणी फिरलं नाही पाहिजे आणि कुठेही तोंड नाही घातलं पाहिजे. कोणाचे उष्ट नाही खाल्लं पाहिजे. मग या वाटा जावे तो या वाटा कान वचावे. तसं या जीवाचं. आपण या वाटाने जावं तर या वाटाने का जाऊ नये असा हा विचार करायला लागला. देवाने सांगितले ना आपली ही वाटे अनन्य भक्तीची वाटे. या वाटाने निघतो, या वाटाने निघतो. 4 वाट्या असले की 4 पण निघतो. सगळ्या गावातल्या देवाला दंडवत घालितो. शेवटी कोणा इथं येतो दंडवत देवा तू देव मी देव. स्वतःला देव माणसा लोक. आणि काही लोक म्हणतात देवच करत नाही. नर नर कर्म करत नरका नर नारायण बन जाय. कायचा देव आला म्हणे? आपणच नारायण आहे. फक्त चांगले कर्म करा, चांगलं राहा बस आणि मरा.
यथार्थ ज्ञान नाहीये जीवाला आणि म्हणून त्याला उद्धाराचं ज्ञान नसल्यामुळे तो असा प्रकारे वागत असतो. नर जन्मासी आला घे चक्रधर नाम. नर जन्मासी आला घे चक्रधर नाम. सोडून दे रे आता तू गर्वाभिमान. सोडून दे रे आता तू गर्वाभिमान. आणि म्हणून आपण नर जन्माचा फायदा घ्या. माईन भट्ट रात्री मी तुम्हाला सांगितले, त्यांनी विचार केला आपला नर जन्म आहे तर नर जन्मात आपल्याला कुठेही फिरता येतं. तो पुरुषार्थी जन्म आहे, स्त्रियांचा तसा नाहीये. आणि म्हणून पुन्हा नरजन्म भेटेल का नाही हा विचार केला आणि देवाला विसरले. मग मनोनी गोसावी कानडी भालुगाव तथा पेहरा संगमीची वाटा बिटी केले. आणि मग देव कानडी भालगाव या वाटाने निघाले. पाठक तया वाटा निधी वासाची वाटा जास्त ते कोणी बाईसी म्हणतले. आता भानगडाशी झाली पाठासमोर नेवाशाच्या वाटेनं. आणि बाई सालं बघितलं म्हणे महाराज आपण तर या वाटाने चाललो, पाठा तर समोरच आहे म्हणे. पण पाठा बघत होता देव येतात की नाही, पुढे जाऊ का इकडे जाऊ, तिकडे जाऊ का इकडे जाऊ. देव काही येईना. मग तो पाठा पुढे वाट बघू राहिला, देव येऊन राहिले आणि देव अचानक गेले कुठं. आणि मग बाई साला कळालं की आपला पाठा आहे ना कसा गावायला पुढे जायले आणि वाट बघू राहिला देवाची. देव येतील पण नेमकं कोण्या वाटाने जावं कळणार, मग उभा राहिलाय. आणि मग बाईसा म्हणते देवाला पाठक तया ते कोणी बाईसी म्हणतले. बाईसा काय म्हणते, हा बाबा हा बाबा पहिलू पाटा या वाटा पुढा निघाला. या वाटाने पाठव केलाय म्हणे आपला. सर्वांनी म्हणतले. देव काय म्हणतात, आया ते देखील मग आपसिया आम्हाला बघील आणि आमच्या मागे येईल. चालला. चला तुम्ही टेन्शन नका घेऊ या पाठकाचं. तो पाठक दोन रस्ते उभा राहिले, या रस्त्याने जाऊ का या रस्त्याने जाऊ, त्याला संदेह पडला. कारण मनानेच गेला ना. असे काही मनाने जाणारे लोक तुम्हाला सांगतो, मनानेच काहीही करता आपलं. मनाने ठरवून घेता वर्षभर दिवा जाळायचा जाळायचा. एखादा किलो वर्षभर एखाद्या मार्गामध्ये रोज एखादा किलो तेल नाही देणार, पण दिवे जाळत बसणार, कोणाच्या मुखात नाही घालणार, जाळून टाकणार. असे लोक नाही काही. आणि देवाने काय सांगितलं, एक शीत सेवीला सुखमोनीश्वरी. एक शीत जर ब्रह्मविद्या ज्ञानी आणि जर सेवन केला तर मेरुवेशने गुंट. मग एक जर तेलाचा थेंब जर तुम्ही एखाद्या साधूला खाऊ वाटलं तर फायदा नाही होणार का, जाळून टाकल्यावर फायदा होईल का. पण अज्ञान शोक्ती शास्त्रोक्ती लोकोक्ती देवाने स्पष्ट सांगितलंय, या तिन्ही युक्ती परित्याजून इथेच्या उत्पत्ती उत्पन्न व्हावे. पण लोक ऐकतच नाही. घरून तिला आणलं वापस आणायचं नाही. देवाच्या तुला धार लावायला उठ, आपल्याला काही घे नाही, कुसून बदलते पुजारी. असे लोक आहे, विचार नाही करत ते. विचार करायला पाहिजे की जर आपलं रोजचं तेल एवढं आहे, वर्षभरात एवढं रोजचं जमा करा, एखाद्या आश्रमात देऊन टाका ना, एखाद्या साधूला द्या. ते नाही, जाळलंच पाहिजे नाही. कोणी सांगितलं काय असा प्रकार आहे. अज्ञान जीव आहे, शक्ती करतो. मग मारवाड्या समीप विजय केले. आणि मग गेला तो पुढे गेला, महारवाड्याजवळ गेलेला आहे. तो पाटकी मागील वास पाहिली. आता पाठपाणी बघितलं म्हणे देव तो काही येऊन तर राहिले मागे. आणि देव गेले तुमचं लक्षच नाही देव, त्याचं लक्ष होतं गेला पुढे तरी देवावर लक्ष. देव कुठे गेले, आपण तो पुढे. मग पुढे गेल्यावर तरी आपल्या गुरुला आपल्या देवाला बघावं, देवाने काय सांगितलंय काय नाही, लचित्र वाचावं, सूत्रपाठ वाचावं, पुढेच आहे ना. पुढच्या मेंढीनं उडी हाणली की हाणली नवी. बाग बघायच नाही, माग बघतच नाही मेंढ्या. तुम्ही ट्राय करून बघा, दृष्टांत आहे.
तुम्ही एखादा मेंढ्या इथून गेले का एक किलो उडी हानी तुम्ही बघा फक्त, नाही तर ट्राय करा. तुमच्या घरी आकडा टाकायचा झकाटा असेल ना, तो झकाटा काढून घ्या आणि मेंढ्या आले की पुढे टाका. एका मेंढीनं उडी हाणलेली काढून घ्या झकाटा. दुसऱ्यांना काय वाटतं हिनं मारली का आपण मारायची. सगळ्या मेंढ्या उड्या मारतात. ट्राय तर करून घ्या. दृष्टांत आहे हा, तसा का बाजार आहे हा. त्यांनी केलं का नाही हो, आणि म्हणून आपण नाही करायचं तसं. मग आणि गोसाव्यांकडे आले. आणि मग देवाला बघितलं म्हणजे देव तर इकडे गेले वडी आणि आले देवाकडे. इंद्रवट बोलवीत येत असतील. इंद्रभट सोबत होते देवाच्या. गोसावी दयावरी उदास. आता इंद्रभट्टावरती उदास होते का बरं. दादो साकून बोलत होते. ती भोवरी ठेवली गहाण आणि एकमेकाचं काहीतरी झालं. पैशामुळेच होतं सगळं. पैसा धन दौलत हे मोक्षाला आड येतं. परीक्षित राजा धर्मराजा हे राज्य संपादण्यासाठी कलियुगात राहिला. 7 दिवस राहावं लागलं. अन्न घेतलं नाही, पाणी पिलं नाही, काहीच केलं नाही, तरी नरकाचं दर्शन करवलं. कशामुळे राहिला. ते राज्य संपादावचे म्हणून. परीक्षित राजाला वज्रावला राहावं लागलं 7 दिवस. शेवटी नरकाचं दर्शन केलं. राज्यच नसतं, टेन्शनच नसतं. निघाले का निघाले. आपल्या बाबाने आचार माळिका लावली होती माहितीये का मला. आचार माळिकेचा पहिलाच प्रकरण वसा आहे. ऐकलं असेल तुम्ही बाबाकडनं. कैवल्यवासी आपले बाबाजी परमपूजनीय परमहंत महाराष्ट्र अधिकारांत दोंडे बाबाजी. आचार माळिकेचं पहिलंच वचन आहे, स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. हे ना असं वचन सांगितलं बाबांनीच. याच गावात झाली होती आचार माळिकाची. त्याचा प्रकरणवश बघा कसा आहे. मग रानाईसाचा कापूस जळेलला. रानाईसा नावाची कोणी स्त्री देवाच्या सन्निधानामध्ये राहत होते. आणि तिला एक पाटा शेती होती, 2 पत्राचं घर होतं. आणि त्या पाट्यामध्ये येचून कापूस घरात ठेवला होता. आणि देवाजवळ राहत होते. देव म्हणजे अनुसारा म्हणे हो अनुसरायचंय मला, दीक्षा घ्यायची मला, पण माझ्या घरी कापूस आहे म्हणे, तो विकून येते. कापूस आडवा आला म्हणीच्या. आणि तो कापूस कणवेमुळं शॉर्ट सर्किट झालं आणि कापूसच जळून गेला. घरी गेली आणि आगच लागली घराला. घर बी गेलं जळून, पत्र गेले तुटून. आता काय झाली ती स्वतंत्र झाली. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंध. परतंत्र लावलं होतं ना त्या कापसाचं, आलिंगन लावलं होतं त्या कापसाचं. आणि म्हणून घरी येत होती 2-4 किलो कापसासाठी. 2-4 किलो नाही पण महत्व टिकून येते ना. घेऊन येते नाही पैसे देवाला लावते. देवाला काही कमी नाही, ही निघून काही गरज नाही पडली त्या पैशाची. तुला सुटत नाही मला सांगते. आणि जोपर्यंत तू सोडणार नाही तोपर्यंत स्वतंत्र होणार नाही. पण देवाची कणव, देवाची लाडी किती. आणि म्हणून कापूसच जळून गेला. कारण तिला दीक्षा कशी होईना घडवायची देवाला. नाही घडली दीक्षा तर जाईल ना नरकाला. आणि म्हणून देवाची कणव आहे, परनिष्ठ कणावी तिच्यावर. घरी जाऊस तर कापूस जळून गेला. आणि मग कुठं जाईल. घर जळालं कुठं राहील आता. कोणाच्या घरी जाऊन राहता येतं का. मग तो लोक कशी नाव ठेवतील. मार्गात गेल्यावर तरी हाय हाय मार्गात जाऊ द्या जाऊ द्या सेफ आहे अजून. कुठं गेल्यावर तर विचारूच नका काय होईल तर. मठ मंदिरच आश्रयाचे स्थान आहेत. ज्यांना आश्रय नाही ना त्यांना आश्रम हा आश्रय असतो. म्हणूनच सगळ्या सुविधा देवाने निर्माण केलेल्या आहेत.
पण आपल्याला आश्रय नसलं तरी आपण भावाच्या घरी ते खरडण खात असतो. भाऊचं एकीकडून, भाऊ एकीकडून, सगळे शेतातून आल्यावर रेडी पाहिजे. पाणी सुद्धा गरम द्यावं लागतं त्यांना धुवायला, पाय धुवायला. आणि कोणती कोण जर व्यवस्थित स्वयंपाक वगैरे काय नाही घरी, भाऊजाई उठलीच दिवसभर घर राहते, स्वयंपाक सुद्धा नीट करीत नाही. हे बोलणे त्यांच्यावाले राय तिथंच. देवधर्म करावा, चिंतन करावं, ते दिलं सोडून. काय तिथं लोकांच्या तिथं महात करायचं आपलं. घरचा धनी नसल्यावर काय राहतं आपल्यावर, पण स्वतः असं काही नाही. असा राहण्याचा कापूस जळीन झाला. आणि मग देवाकडे आले ना अनुसरले. स्वातंत्र्यो हा मोक्ष, पारतंत्र्यो हा बंध. असा प्रकार आहे मित्रांनो. हे बाबांनी सांगितलेलं असेल तुम्हाला, प्रथम वर्ष आठवलं असेल तुम्हाला. हो जावयांकडे आले. आले मग देवाकडे आले. मग बाईसी म्हणीत आले, काय म्हणते बाईसा? बाबा आता इंद्रियाचे राहावे जो ना, या इंद्रियाला आपल्याकडे ठेवा ना. इंद्रभट्टाला हे तुला दुरी येईल. किती लांब येईल, म्हणजे तो वाट लावायला आला होता. आणि मग बाईसा म्हणते याला म्हणून थांब, आता जा घरी. सार करायला माणूस जात असतो. आता सारच करा ना कोणी. आपली पोरगी बी असली का इकडून तिकडून आपलं मोठी भरायची तर भरायची ना, मोठी भरायचं राहिलं नाही. एक एक पीस निघ, दरवेळेस तुला बोलून घ्यायची साडी. नाही तर गोटी लय खाट बघा. शेजारण्या पाजारण्या यायच्या, तिला नाव काय घालायच्या, त्या डोक्यावर तेल काय टाकायच्या. आता आंघोळ केली तरी कोणी विचारत नाही. तिकडं पाय धुई बाथरूम मध्ये जाय. कोणी येतं का वाटा लावायला? दररोजात फक्त केलं एखादीने तर असं करते. पूर्वीचे लोक गाडी पायला नेऊन घालत होते बस स्टॉपला. आठवत असेल तुम्हाला एक प्रेम लोकांचं. आता थोडस जास्त आहे, गाडी असते एखाद्याकडे जीव असतात तो गाडी नेऊन सोडतो. गाडी येणार आहे बरं का, आता इतक्या वाजता आहे, बस इथं आधी गेला घरी, मला दुकान उघडायचंय. असा प्रकार आहे मित्रांनो. प्रेम नाही राहिलं. मग सर्वज्ञ म्हणीत आले, काय म्हणतात देव? येऊ का बाई? हो बाई येऊ द्या ना म्हणे सोबत. आता याची याची दर्शन याची. आता हेच दर्शन याला, याच्या पुढे याला दर्शन नाही. इंद्रभट्टाला राहू द्या म्हणे, थोडासा संधी जाणार. नंतर काय मग याची ना आमची भेट होती का नाही. इतकाच तर त्या ठिकाणी अनिष्टापासून वाचेल. जितका वेळ तुम्ही इथं बसले ना तर अनिष्टापासून वाचलेले असतात. जर तिकडे जर काही करायचं असेल तर तुम्ही म्हणता नाही आता पोथी झाल्यावर बघतो मी त्याच्याकडे. हे तो म्हणतो बघतो मी पोथी झाल्यावर, येईलच ना मग बघतो झाला. तोपर्यंत जसे काही तुम्ही मग इतकं तरी अनिष्ट चुकत हे ध्यानात घ्या. मग तर बाईसी म्हणीत आले, काय म्हणते बाईसा? हे काय बाबा? हे काही बाबा, याची दर्शन कैसे? हेच दर्शन कसं म्हणता तुम्ही त्यांना? सर्वज्ञ म्हणीत आले, काय म्हणतात देव? आता तो याची की. आता तो हेच दर्शन आहे यांना शेवटचं. जातीय कमळदेव साधांची जावई. जातीय कमळदेव हे साधाचे जावाई आणि आपा दादोसांचा भाऊ. आणि आप्पा दादोसांचा भाऊ होता. तेही गात्या कमळ नायका. मग गात्या कमळ नायकाकडे भोवळी गहाण ठेविली. गहाण ठेवली होती भोवळी. ते गात्या कमळ नायकापासून गात. मग गाता कमळ नायकाकडनं काय झाले, ती भोवळी हरपली. आता सोनार आहे तो, त्याने ठेवली आणि ते पैसे टक्केवारीने त्याचे घेतले आहे ना, त्याचं ते बदल्यात द्यायचं असतं. पण अचानक असं झालं, घरी ठेवलेली भोवळी हरपून गेली. आणि दादोसाचे जे भाऊ होते ते काय म्हणायचे, माझी भोवळी दे आता, हे घे पैसे. मग आपे भोवरी वारी दुसरी भोवरी घेऊन गेले. मग आता ते काय झालं, दुसरी भोवळी द्यायला लागले किंवा दुसरी भोवळी तुला देतो, तशीच आहे, सोनच आहे. पण हा काय म्हणतो, नाही मला तीच पाहिजे. आता झालं का अवघड? आता हे बी सोनं ते बी सोनं, सारखीच केलेली भोवळी, पण नाही माझी मलाच पाहिजे.
मला सांगायचं नाही. मी तुझ्याकडे घाण ठेवली होती ना, हे घे पैसे, माझी मलाच भावली दे. आणि दामनी ते गाते कमळ नायक म्हणती. मग गाते कमल नायक काय म्हणतात? अरे वा, तुला भौरीच्या वारी भौरी देत आहे ना, मग घेऊन टाक ना तुझ्यावाली. हे बघ तुझ्या मापाचीच आहे, तुझ्या सारखीच आहे. आणि जर तुला सांगितलं नसतं तुझी भौरी नाही तीच भौरी आहे, तुला कळालंही नसतं. कारण सोन्यातलं कोणाला कळत नाही. काय कळतं सोन्यातलं? पिवळं दिसलंय ते म्हणतात सोनं आहे. काय कळतं कोणाला? साधारण माणसं जर सोनं घ्यायला गेलं तर असंच फसून टाकते लोक. मग आपे काय म्हणतात? मला तीच गौरी पाहिजे, मला या अशी दुसरी गौरी नाही पाहिजे म्हणे. जशी व्यवहार केलाय तसाच व्यवहार पाहिजे, तीच गौरी पाहिजे, मला सांगू नका, तीच गौरी द्या मला, असं म्हणायला लागले ते आपे दादोसाचे भाऊ. आता त्याच्यामुळे भांडण सुरू झाले. आपे हे दादोसाचे भाऊ आणि कमळ नाईक तर साधाचे जावई. आणि मग ते दादोस आणि इंद्रभट्ट हे दोघं मित्र. मग आता भांडण झाल्यावर आपला मित्र आणि आपला भाऊ जवळ येणारच. काय झालं बघायला. मग आता कमळ नायका लागले भांडायला. हे मग आता भांडण कुठपर्यंत गेलं है ना, सरकारी भांडण सुरू झालं. मग आता इंद्रभट्टाचे मित्र दादोस. इंद्रभट्टाला काही घेणं आहे का मधामध्ये तोंड घालायची? काही घेणंच नाही ना. पैसे त्याचे, तो दोघं आहेत आणि त्या ठिकाणी एकमेकाला सांगायला लागले. हा तिसराच महाग घुसतो, चौथा काही संबंध नाही, काहीच नाही. बघा तुम्ही, असं होतं कधी कधी आपल्यातही होतं. पैसे देणारे घेणारे वेगळेच असतात आणि मला वेगळाच असतो आणि चौथा टपकतो. आणि मग ते म्हणते तुला काय करायचं नाही, काही घेणं आहे का? ते त्याला शिव्या देतात. आता ते गरीब होतं कमळ नाईक म्हणून ते इंद्रभट्टाला शिव्या देऊ शकलं नाही. इंद्रभट्टन दादोसन आपन हे दोघं तिघं झाले, ते एकलंच पडलं कमळ नाईक. हे दोघं तिघं मिळून त्या कमळ नाईक वगैरे धावून लागले शिव्या द्यायला. आता इंद्रभट्टाने काही गरज आहे का मदत करण्याची, काही त्याला शिव्या देण्याची? पण काय वार माझ्या मित्राचा आहे आणि मग काय वार घेतला याने. कसं होतं कधी कधी मित्र तिकडे भांडणं करतात आणि या मित्र काय करत होतो, यांना फोन लावतो, या रे जरा इकडे मला एक जणाने मारलं, का मारलं, कशामुळे मारलं हे काही बघत नाही. हे 4-5 जण आले की त्याला मारतात. अरे येड्या, तुझा मित्र नीट आहे का, चांगला आहे का बघ आधी. त्यांनी कशामुळे भांडण दिले त्याच्यासोबत. आणि जो व्यवस्थित आहे त्याला तू साथ दे. जो पागल आहे, कोणाच्या काड्या करतो आणि काड्या केल्यामुळे त्याला हल्लं आणि तू त्याच्यामध्ये जाऊन पडला. काय गरज आहे आपल्याला? जे अनितीने वागतात त्यांनी साथ केला द्यायची आपण. जे नीतीनं वागतात त्यांना साथ देणं किंवा तो आपला मित्र आहे. जो अनितीनं वागतो आणि त्याच्या डोकं त्याचंच फोडतो, त्याच्यावर केस करतो, तो का मित्र आहे का? आणि त्याच्यासाठी आपण तिथे भांडायला जायचं त्याला. पण हे इंद्रभट्ट दादोसाच्या काय वरामुळं है ना, दादोसाचे भाऊ म्हणून इंद्रभट्ट लगेच धावून चालले. या दोघांच्या पुढे इंद्रभट्ट बघू का तुला पाहिजे काय? असं असतं, मित्र मागं राहतो, दुसराच मित्र पुढे जातो आणि त्या दोघांचे भांडण लागतात. ही मस्त बघा, अशी काही लोक असतात. यांचं देतात पेटून आणि राहता बघायला असं मस्त. लागलं म्हणे यांचा आता बराबर ती चाल असते. तुम्हाला नाही कळणार, तुम्ही कुठे राजकीय नेते आणि पुढे तुम्हाला कळतं कुठ नीती काय आहे. माहिती काय, एखादा पेटवायचा असतं ना, हा पेटवतो असं करून तसं करून आहे त्या टायमाला निघून जातो, दोघांनी ठोस करून देतो आणि दोघंच भांडण करतात. आणि मस्त बघत कसं चालू आहे त्यांचं. आता मी नाही बाबा त्याच्यात, मी नाही त्याच्यात. असा मित्र असतो का? आणि म्हणून आपण कोणाचा अभिमान घ्यायचा, किती घ्यायचा, कसं घ्यायचं आपल्याला मागलं पाहिजे. वृथा अभिमान घेऊ नये कोणाचा, सार्थ अभिमान घ्यायचा देवाचा, आपल्या साधनवंताचा. आता आपे हा दादोसाचा भाऊ. मग
आता दादोसामुळे इंद्रभट उठतात, दादोसाने एक शब्द बोलले इंद्रभट 2 बोलतात आणि आपे 2-3 बोलतात आणि कमळ नाईक एकले. कमळ नायकाकडून चुकलं म्हणजे काय चुकलं, त्यांची ती भौरी हरपली पण यांनी दुसरी करून दिली ना. पण नाही, तीच पाहिजे. आम्हाला सांगायचं नाही, बाई जुनी आहे तीच पाहिजे. मग गोसावी पूर्वीची परिसिली. आणि मग ही कथा देवाला सांगितली होती, देवाला माहित होती. परिमाणे ना येणे कारणे गोसावी उदास. आणि मग याच्यामुळं देव त्या इंद्रभट्टा उदास झाले होते. तू कशाला महात्मा तोंड घालत होता रे? देवाने सांगितलं नाही का वचन, जरी कुठं भांडण चालू असेल तिथं आपण जाऊ नये, हिंसा वर्ते ते स्थानी महात्म्य असू नये. तू आमच्या सोबत राहतो, आमच्या सोबत जा आणि तू भांडण लागलं तिथं मदत महात्म्य आहे जातो बघायला. तुझं कामच नाही ना ते. मग देवासोबत राहणारा देवासारखा माणूस आणि तू जर तिथे गेला तू भांडण करणार, लोक काय म्हणते, हा तर देवासोबत राहतो, लय गंध लावितो मोठा आणि हा तुला असं भांडण करायला लागला. कधी कधी लोक असे म्हणतात, यजमान भाव येत ना म्हणे, असंही म्हणतात माहितीये का, एवढे देव करताना पाहणं म्हणे असे करायला लागले. कधी कधी असंही बोलतात लोक, जर एखादा आणि तिनं काम करत असेल तर, काहीतरी चुकत असेल त्याच्यावर तर ते लोक आपला देव बी काढतात. आणि म्हणून देव उदास होते. त्या इंद्रभट्टावर तुला काय गरज होती? मग मार्गीच्या आडा समीप पातले. तेत मार्गी काठी दयाससे. आणि मग त्या मार्गामध्ये त्या ठिकाणी गेले आणि त्या आडाजवळ बसले आणि काठी म्हणजे एका झाडाखाली त्या ठिकाणी आराम केला. मग शिष्या पिले. आणि मग इंद्रभट्टाला शिक्षा पण केलं. मर्मर इंद्रिया. अरे आपल्या बुद्धीशी, अरे तुला एवढी बुद्धी नाही ज्याची तू जवळीक करतो, ज्यांच्या जवळ राहतो. आम्ही एवढं शास्त्र सांगतो, पोथी सांगतो, तुला एवढी नाही पचली करे, एवढे नाही कळलं तुला काही, कोणाचा कैवार घ्यावा कसा घ्यावा. म्हणून देव त्याला शिक्षा पण करतात. आपल्या शिष्याला शिक्षा पण करणं हे देवाचं कर्तव्य आहे, गुरुचं कर्तव्य आहे. नाहीतर मग गुरु तुम्हाला काहीच बोलणार, तुम्ही कुकडं लागले पळायला मेंढ्यासारखे. है ना, एकदा दोनदा तीनदा ते मेंढ्यांना समजावून सांगावं की पळू नका, याची पूजा करू नका, त्याची करू नका, आपल्या देवाची करा. आता ते ऐकच ना, मग सुटाळा कुणकडं काय घेणंय आपल्याला. आता गुरुचं काम पूर्ण केलं, 2-3 वेळा सांगितलं तरी ऐका ना, मग काय घेणं आहे आपल्याला तरी? काय बंद पडलं आपलं? काही पगार भेटते का तुमच्याकडनं? बघा ना, सुसू आहे ना, निघाला नाही तो वर्ग है ना, लहान पोरं नेऊन ठेवतात, शिशु वर्ग आहे ना, नुसती लेकरं तिथं खेळतात आणि ती मॅडम नुसती त्यांना सांभाळते. तरी पैसे भरावे लागतात 10-15 हजार. फुकट करते का? फुकट शिकवते का? शिकवत तर काहीच नाही, कारण त्यांना काही येतच नाही. लग्न सोबत करतात ते नुसती तिकडं तिकडून इकडं गेट लावलेला असतो आणि ती गेट उभा असते, इकडे करू नका तिकडे ठेवू नका, है ना. तरी फुकट शिकवते का? घेते का तुमचा फुकट वर्ग आतमध्ये? खेळा पैसे घेता लोक. आणि गुरु तुमच्याकडून काही घेणार, तरी काही घेणं नाही या गुरुचं आपल्याला. हिता तर सांगतो, मोक्षाचा रस्ता सांगतो, तरी काही घेणं नाही तुम्हाला. बघा ना, माणूस तुम्हाला 1000 रुपये रोजाने भेटतो का? कामाला माणसं भेटतं का? बघा लोक कशा गाड्या घेऊन येतात बघा ना, चला आई चला हळद काढायला. त्यांची खुशामत करावं लागत नाही, तेव्हा पुढे माणसं भेटतात. तुमचा गुरु तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी तुम्हाला हिताचा मार्ग सांगतो, तरी तुम्ही बाबाला काय काम आहे? मी अन्यायी कृतज्ञ सुनी, मी अन्यायी कृतज्ञ सुनी, विसरोनी अपकार केले बहुपकार, गुरुजी केले बहुपकार. आपल्या गुरुचे उपकार आठवले पाहिजे की आपल्याला त्यांनी कसा धर्म शिकवला, काय काय सांगितलं. 36 निमित्त आहेत, त्यापैकी आपला गुरु पण निमित्त असतो.
ज्यांनी आपल्याला भाजी कापायला शिकवलं तोही आपला गुरु असतो. नाही त्या बाबाने आम्हाला काय केलं नुसता उपदेश दिला आणि गेला तिकडे म्हणे मी येतो वर्षाला फक्त मार खायला, काही सांगा ना. तू जाय ना वर्षाला त्याच्याकडे, तू नाही जाणार, त्यांनी सेवा तुझ्या घरी. तुला आहे का नाही कंपनी एखाद दिवस त्याला भेटून यावं वगैरे, त्यालाच बोलवते तुझ्या घरी, तरी तो येतो. तुला एक वर्ष तुला टाइम नाही, एखाद दिवस तुला जाणं होईना, पोहताय वगैरे धागा आपला प्रेमाचा वाहिना होईना तुला. पवतेला जात नाही लोक, काही गुरु कोणी माहित नाही. हाय आमचा एक गुरु, आमच्या शतात आलताय बाबा, काय नाव कोण काय काही वेळ नाही. हाय म्हणे मान भाव फक्त. हाय का वेळ, हाय का काही प्रेम त्या गुरु सोबत. किती अवघड झालं मित्रांनो. आणि लांबचा पाहुणा असला का विचारत नका, हॅलो मी येऊ राहिलो. मग कशाला येऊ राहिले काय माहिती, त्याची येण्याची इच्छा नाही, येऊ देण्याची इच्छा नाही, तरी ये जातं. आणि थोडं श्रीमंत असतं, थोडंसं बरं असतं, त्याच्यामुळे काही आपल्याला मदत भेटेल तुम्हाला. आणि ते ओळखत नाही तुम्हाला, चालले त्याच्याकडे. नाही हे आमचे चुलत भावाचे चुलत भाऊ, आम्ही जवळचे येतात, ओळखणार तयार नाही. काय लोक आहे, तुम्हाला जिथं ओळखत नाही तिथे किंमत नाही, कशाला मात करतात. गरीब का असताना तो आपलं प्रेम देतोय, आपल्याला आदर सत्कार करतोय, त्याला जवळ करा. या मोठ्या लोकांना करण्यापेक्षा उगाच आपलं मोठ्या लोकांचा वारायचा, फोटो काढायचा, स्टेटसला ठेवायचे. काय केलं तुम्हाला त्यांनी? आपलं सगळं जमा केलं आपल्याला ते ना आपलं चोरून खा लागले. त्याची लायकी आहे का आपल्यासोबत फोटो काढून आपल्या स्टेटसला ठेवायचे? तुमच्यासाठी त्या गुरुनं काय केलं, जीवाचं सगळं पाणी केलं ना, सगळं महत्वाचे रस्ते सांगितले ना, तरी तुम्हाला तो आठवत नाही कधी. माहित नवते चहू पदार्थ, कळतही नवता शास्त्रार्थ. माहित नवते चहू पदार्थ, कळतही नवता शास्त्रार्थ. परंतु तुम्हा बहुसी नविले, दुखविले वारंवार. केले बहुपकार गुरुजी, केले बहुपकार. असा हा जीव आहे मित्रांनो. त्याला हिताचं सांगितलं की त्याला वाईटच वाटायला लागतं. ज्यांनी आपलं हिताचं सांगितलं, मार्गदर्शन केलं, आपल्याला स्थानक करवले, पदयात्रा करवली, या सगळ्यांची आठवण ठेवली पाहिजे. ज्यांनी आपल्याला दोन गोष्टी सांगितल्या, एखाद्याला सांगितली, त्याचा आपण सकाळी आठवण केली पाहिजे. मग आणि म्हणून त्या ठिकाणी देवाने त्या इंद्रभट्टाप्रती काकसुकराचा दृष्टांत निरूपण केला. हा इंद्रभट्ट काकसुकरासारखा करतो म्हणे, महात्मा तोंड मारतो म्हणे. काही लोकांना महात्मा तोंड मारायची सवय असते, काही घेणं देणं. बघा तुम्ही, अनुभव येईल तुम्हाला कधी प्रपंचात पण. उगाच तोंड मारित आहे का, तुला बघून घे. काय बघतोय तू, काय बघणं होतोय आपण? तुला तुझ्या घरचेच बघणं होई ना, घरचे सांभाळा आधी, मग दुसऱ्याकडे बघ. त्यांना बघायला. आणि म्हणून देवाने दृष्टांत सांगितला काकसुकराचा. तो दृष्टांत कसा आहे मला आवडला. तो ब्राह्मण आहे. मग त्यांना इकडलं दर्शन आहे कमल नायकाला. आणि मग तुम्ही त्यांना असं बोलले, भोवळी चोरली नाही, त्याच्यामुळे हरपली दुसरी करून दिली. मग बाईसाने विचारलं, बाबा काकसुकर म्हणजे काय? इंद्रभट्टाच्या काकसुकराच्या तुम्ही सांगितलं, त्याला काकसुकर म्हटलं. काकसुकर म्हणजे काय हो देवा? आता बाईचा विचार, प्रेमी भक्त हृदयातून बोलत असतात. त्यांच्या हृदयात काही नसतं, त्यांचं निर्मळ मन असतं. जे डोक्यात असतं का तेच खोक्यात असतात. ते विचार करत राहतात वारंवार, नाही असं केलं, असं तसं केलं, तसं होईल. प्रेमी भक्त हृदयातून बोलतात, ते प्रेम करतात, त्यांना कळतच नाही काही.
ते फक्त देवाकडे बघतात आणि मग त्यांना कळलंच नाही काकसुकर म्हणजे काही. हे आपल्यासारख्याला कळतं, काकसुकर म्हणजे डुकर. आपल्याला जर असं म्हणलं की कोणी डुकर बिकर म्हणतो तर पायाच्या अगोदर मस्तकाला जायची होय है ना. डुकर आम्ही नाही म्हणत, त्याचं म्हणताना आम्हाला इथं दृष्टांत सांगू राहिले तुम्हाला. दृष्टांत येतो तुम्हाला, कधी घडला असेल भावला असेल तर बघा जरा खोलून, मग कळून तुम्हाला तोंड कुठं घातलं नाही पाहिजे. एखादा तुमचा नवरा जर एखाद्यासोबत बोलत आहे तुम्ही तोंड घाला, तो काय म्हणतो माहिती काय, तोंड मारू नको बस गपचूप म्हणतो की नाही. तुमचं पोरगाई जर एखादा तुमचं काहीतरी व्यवहार चालू नको तोंड मारत राहतो, तुम्ही काय म्हणताय बसणं गपचूप महात्मा काय बोलतो रे म्हणताय की नाही. मग हा संस्कार आपल्याला पाळला पाहिजे की आपण कुठं तोंड मारलं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, हेच कळत नाही जीवाला. आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी दृष्टांत सांगितला काकसुकराचा. बाईचा प्रश्न केला, बाबा काकसुकर म्हणजे काय? आता तुम्हाला कळायचं नाही ना काकसुकर म्हणजे काय. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला डुकर एक सरळ शब्द माहिती आहे, काक आणि सुकर है ना. सुकर म्हणजे डुकर, काक म्हणजे कावळा. काक दृष्टी बघत ध्यान श्वान नेद्रा तथैवच. कावळ्याची नजर किती तेज असते ना, तू इकडे बघत असलं तरी इकडे दिसतो, असा कावळा असतो. खतरनाक असतो दिसायला, आहे कावळा पॉप पॉप करत राहतो, पण कावळ्याला खाऊ घातल्याशिवाय मोक्ष होत नाही हे असे लोक म्हणता की नाही. म्हणून हे मेलं का दाबायला सगळं चप्पी करतात, सगळे केस देऊन टाकतात त्याला. आणि आम्हाला 2-4 केस देईल पहिले ते जीव कसे त्याला सगळे केस देतात आणि त्या ठिकाणी हातात ते लंटू घेतात. हाड्या हाड्या तुमच्याकडे हाड्याच म्हणतात का त्याला, का दुसरं काही म्हणतात. आणि सकाळी सकाळी तिथं हजर आणि पाहुणे रावणे यांना जेवायला आणतात. 10 दिवस यांना दुःख असतं ना. आता तर पंगत ठेवायला गेली तर टेन्शन नाही, कोण आणि घेऊन करू चला तिकडच. आहे ना असं आहे ना नाही का. 10व्या दिवशी आमच्या ठिकाणी जावं लागतं पाण्यामध्ये, ते रात घेऊन सोडावं लागते, पाणी खराब करायचं जाऊन. आणि मग तिथे पाहुणे रावणे घेऊन येतात यांना मिळाल्या आहे की नाही. हसू येतं का असा प्रकार आहे. आणि मग तिथं ते 9लाच पोहोचतात, आंघोळ गिंघोळ करतात आणि ते केस गावच तर त्या ठिकाणी 9 9:30 होऊन जातात. आणि मग ते हिशोब करतात कोणाकडे, बाबा करतात है ना. कुलकर्णीकड आपल्यावाले पाडायचे होते पिंड, मग ते म्हणते 10,000 एवढे गाव आपल्याकडे होत नाही. मग त्याच्याकडे जा, किती त्यांची किती वेळ असते, तू कोणाकडेच आहे भाव ठरले त्यांचा, ते 11,000 सांगितलं. चाले ते 1,000 वाढले तिकडे बघा म्हणे कोणी. आणि मग त्याच्यात कपड्यात भेद असतो है ना. मंत्रात भेद त्याला काय येतं म्हणे, त्याचे 5,000 आहे जा तिकडे. त्याला काय कळतं कोणता मंत्र आहे, आणि तुम्हाला काय कळतं कोणता मंत्र आहे. 5 मंडळीकडे 11 मंडळी भेद भारी वाटते तुम्हाला. याच्याकडूनच करून घेऊन जाऊ खरे का. असा प्रकारे बसलेले असतात ते करायचे का या इकडे काढून देतो मोक्षाला घाल तुमच्या बापाला. हे काय झटक्यात आम्ही बेजार आहे, इथं लुंगी लावून फिरू लागलो इकडं तिकडे, या गावात त्या गावात भिक्षा मागून बेजार आहे. आम्हाला अजून मोक्षाचा पत्ता नाही. तिथं एक पिंड खाऊ घातले की मोक्ष मोक्ष आहे की नाही. असं ही अंधश्रद्धा आहे सगळी. आणि मग त्या ठिकाणी जमले आणि ते घ्यायला लागले, ते कावळे बसले होते असे झाडावर हाड्या हाड्या. एक येईना खाली, सकाळी सकाळी भूकच नाही लागली त्यांना. मग ते काय म्हणते कुलकर्णी, मोठ्या जीव नाही का नाही बापाचा, लहानाच्या हातात त्या म्हणे. मग हाका मारितो हाड्या हाड्या ये आली खाय लवकर, जाऊ दे माझ्या बापाला मोक्षाला. तरी येईना. तिसरा आला, त्याच्यात अर्धा घंटा गेला, 10 साडे 10 झाले. त्याच्यात पुन्हा 15 मिनिटं गेले तिसऱ्यात, हाड्या येईच ना. त्यानेच ते उडायला लागले, बघायला लागले, पुन्हा जाऊन बसायला लागले गोड्या झाडावर. कावळे म्हणे तुमच्या तिघात जीव नाही म्हणे.
पोरगी कुठे आहे एकुलती एक पोरगी म्हणे हिच्या तर जीव दिसतोय लय हुशार उलकर मी का सोपे लोक आहेत काय हा सगळी दुनिया त्यांनी चालवली हा आणि ती म्हणती बरं झालं माझ्याकडे आलं है की नाही मला मान भेटलं माझ्या बापाचा माझ्या तर जीव होता खाली आणि हे हातात घेते तर लोक 11:30 वाजून जातात फुकट है ना जेवायचा टाइम होऊन जातो आणि हाड्या म्हटलं की ते 2-3 उडतात येतो म्हणता तू जाय ते म्हणतो तू जाय 2-4 वेळेस म्हणल्यानंतर ते हळूच कुणी एक जण घेतं आणि उचलून घेऊन जातं पिंड आणि मग ते म्हणतं खालून मी म्हणलो होतो नाही लांब इथं जीव म्हणून हिच्यात जीव अडकला होता म्हणे ज्याच्यात जीव अडकला त्याच्या हाताने खाल्लं मोक्ष तुम्ही कधी गेलं की हे मी सांगितलं थोडस तुझं बघायचं बरं का हे शिदोरी बाबाने सांगितलं होतं खरं खोटे बघत असं खरंय ना असंच आहे मी तर म्हणतो कावळे पाळून ठेवा कशाला संन्यासन कशाला भानगडी पडता हे पाळून ठेवायची चिमठाण सांगायचं आपल्या घरच्या दारच्यांना मी गेलो का खाऊ घाले कोणा किती अवघड आहे मित्रांनो किती अंधश्रद्धा आहे कधी लांब जाणार आहे आपण याच्या हे सगळं तुम्ही ऐकता पण तेच करता कधी बाहेर निघणार आहे आपण याच्या मित्रांनो यांनी मोक्ष होत नाही ध्यानात घ्या हे अंधश्रद्धा आहे तुम्ही म्हणणार मग हे जे करतात वगैरे आता ते काय करतात ते आपण आपला पंथ काय बोलतो त्यांनी करू द्या तुम्हाला काय करायचं तुम्ही मानभाव झाले ना मानभाव झाल्यावर एवढा मोठा दंडा घातला ना देवाच्या नावाने एवढी मोठी माळ घातली ना है ना ती माळ ओढी ती तिकडं इकडे लोक जाऊ तरी तिकडं पळत ते लोक आलेत कधी आपल्याकडे आपले लोक सैलानीला ते आलेत कधी तुमच्यात आले तर सैलानी तुमच्याकडे कधी मठात वगैरे इकडं तिकडं कधी दिलं तुम्हाला काही पण आपल्याला त्यांचे दिवस तरी पडत पाहिजे काय आपले लोक आपल्या लोकात एकीच नाही हिंदू धर्म असा आहे डळमळ एक होत नाही ते आपल्या भावबंदीत सुद्धा आपण एक नसतो भावबंदीत आपण एक नसलो इकडं पोरीत तिकडं पोरीत आणि मग भांडणं लागतात मोठ्या सोबत आणि मग तुमची एकी नसल्यावर 4 जण चिप बसतात म्हणून तिकडं भांडणं लागले तिकडं बांधव लागल्यामुळं एकी नसल्यामुळं भांगडे होतात आणि 4-5 जण एक असू द्या बरं लागत का कोणी यांच्या नादी अरे नादी लागलो कोणी हा ते 5 भाऊ आहे हा आणि ते 5 जण ते उठले ना तुला कुठं नेऊन टाकतील कळायचं आहे नाही लागत का नादी कोणी असा प्रकार मित्रांनो एकी महत्वाचे आपली एकी नाही म्हणून आपण पानिपतचं युद्ध हरलो पाटील नावाचे जे लोक आहेत ना ते पटेल आहेत तिकडं त्यांनी जबरदस्तीने केलेले इतिहास वाचायचा थोडासा इतिहास माणसाला चालना देतो वाचायचं नाही काय नाही आपलं नीट निघायचं वाचन करत जा जरा वाचाल तुम्ही वाचनच करत नाही आपण वाचायला पण शिकत नाही काही लोक असा प्रकार आहे डीपी जवळ काय केलेलं असतं माहिती का वाचन करायचं असतं तिथं खतरा आहे म्हणजे तिथं करंट आहे याला वाचता येत नाही तर लगीला आणि ते तार पडलेले असते रात्रीसारखं वावधान आलं तार खाली पडली आणि नंतर ते वाचतो तेच करंट असतं याला वाचताच येत नाही ना आणि लगील तीच जातं तिथं माहितीये का त्या कवटीवर लिखाण केलेलं असतं खतरा काय असतं बघा तुम्ही एखादा जाऊन डीपी कडे ज्याला वाचता येत नाही का तिथं कवटी काढलेली असते नीट बघ भोताडे ज्याला वाचता येत नाही त्यासाठी ती कवटी आहे इकडे येऊ नको मरशील कोणी टाकेल असतं ना तू काय करतो मला है ना तू काय करणार आहे मला म्हणजे त्या कवटीला बघून जात मरत फुकट गेलं ना काय केलं कोणाचं वाचन महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आहे
माणसाला कळलं पाहिजे की लाल दिवा कशाचा आहे, हिरवा कशाचा आहे, पिवळा कशाचा आहे, काहीच कळत नाही माणसाला. एखाद्या तुम्ही सिटीमध्ये गेले, गाडी घेऊन गेले, नवीनच तुम्ही आणि सिंगल लागली, माहितच नाही तुम्हाला सिंगल काय भांडवल असते. लाल दिवा लागला तरी निघाला पाठ्या, इकडे गावाकडे तेच करायचं काम, कुंकून द्यायचं, कुंकड जायचं, त्याला काय माहिती लाल दिवा असल्यावर काय असतं. पण एखादा हुशार असल्यावर लोक थांबले म्हणून हे थांबवत, सगळे थांबले काय भानगडे म्हणून हे थांबवत, आणि त्याला माहितच नाही दिवे वाढायचं. आणि मग ते दिवा हिरवा लागला की निघता, अरे लाल दिवा लागला की थांबायचं, हिरवा लागला की निघायचं, असं असतं म्हणे. आणि मग ते दुसरे आपण शिकत, मग सिटीत गेल्यावर शिकलं, आणि एक शिकच ना, लाल लागला तर नीटच लागला पुढे, ये इकडं काढलाय सर सिंगल जोडी 5,000 रुपये तर. अरे बाप रे बाप, मला माहित नाही साहेब, मला माहित नाही साहेब. बसला नाही फटका. आता लाल लागला की ध्यानात ठेवून, बाप रे 5,000 फटका आहे. झालं ना हुशार. आता दंड दिल्याशिवाय हुशारच होत नाही पुढे. असा प्रकार मित्रांनो, हुशार व्हा, शिक्षण घ्या. इतिहासामध्ये थोडस वाचत जा. इतिहास माणसाला चालना देतो. एक वाजर हे पटेल लोक आपले मित्रांनो, त्यांना बरंच त्या गोल टोप्या घातल्या त्या लोकांनी. आपल्या राजाला त्या ठिकाणी त्रास दिला. आपल्या राजाने आपल्यासाठी स्वराज्य निर्माण केलं, ना आपण 23 रुपयाचा माणिकचंद खाऊन थुकतो, लाज नाही वाटत आपल्याला. त्यांनी बलिदान दिलं आपल्यासाठी, आपल्याला काहीच वाटत नाही. मेलं तो आपल्यासाठी, अंगावरती साल काढली, मिठाचं पाणी मारलं, डोळे काढले, जीभ काढली, असा प्रकार आहे. याच अशाच वेळेस मारल्या गेला. आणि आपल्याला काही वाटत नाही मित्रांनो, आपलं शिक्षण नाही, काही नाही, आपल्या हातात काय तर बस सुनान तंबाखू. छत्रपतीनं 16 वर्षात एक किल्ला हातात घेतला होता, आणि तुम्ही हातात घेतलं काय? काय शिक्षण करू राहिले तुम्ही, काय करू राहिले तुम्ही? हे आपल्याला कळालं पाहिजे मित्रांनो. कधी पुढे जाणार आपण, कधी एक होणार आपण. एक झाल्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही. इतके लोक आहेत तुम्ही, सगळं गाव उद्देशी होते. एक नसल्यामुळं सगळं विचलित झालेलं आहे. एकी पाहिजे महत्वाची आपल्याकडे. त्या लोकांत कशी एकी पाहिजे तुम्ही. कुठं काही गेलं की त्या कार्यक्रमात तेच असणार आणि तेच ते करणार. सगळी गर्दी असणार तिथं. 5 मिनिटाचा नमाज असतो, पण सगळे लोक दुकानं बंद करून जातात. आपल्याला टाइम नाही, आपण तर दुकान बंद करून कधी घेणार. हे आपल्याला कळतं का मित्रांनो? धर्म जिथं नाहीये ना, तिथं आपण मागे राहणार, म्हणजे मागेच राहणार. ते लोक दिवसातून 3-4 वेळेस एकत्र येतात. 4 वेळेस एकत्र आल्यानंतर त्यांचं प्रेम एकत्र येतं, त्यांचे विचार एकत्र येतात, आणि त्यांचं नियोजन आतापासून चालू आहे की काही दिवसांनी आपल्याला राज्य करायचं आहे. या सगळ्यांना बाजूला करायचं आहे. केलं राज्य आपल्यावर काही दिवस, अत्याचार केला आपल्या बायांमध्ये, विसरले तुम्ही, इतिहास बघत नाही तुम्ही. मेले आपल्याकडे काही लोक, शहीद झाले काही लोक, आपण काढतच नाही इतिहास मित्रांनो. मेले म्हणे मारणार आहे, आपलं काय, आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र झाले म्हणून जगायला लागले तुम्ही. पारतंत्र असते तर अवताला झुकलं असतं, नांगराला झुकलं असतं, ते इंग्रजासारखं लोकांना, इंग्रजांनी जसं झुकलं आपल्याला. स्वतंत्र करण्यासाठी काही लोकांनी बलिदान दिलं ना आपल्याला, स्वतःचं बलिदान द्यावं लागलं त्यांना. म्हणून स्वातंत्र्य हा मोक्ष आहे, पारतंत्र्य हा बंद आहे. परकीय देशाचं राज्य आपल्यावर झालं, पण काही लोकांनी आपलं बलिदान दिलं, स्वतंत्र केलं. इतिहासामध्ये तुम्हाला काय सांगावं लागतं, जरी शिकले सवरलेले लोक आहेत, पण थोडंसं वाचत जा. जसे त्यामध्ये स्वतःला स्वतंत्र व्हा, कोणाच्या बंधनात नका राहू. उगाच आपलं बंधन लावून घ्यायचं. सोमवारी इकडं, गुरुवारी इकडं, रविवारी तिकडं, शनिवारी इकडं, शनीचा शनिवार, काय वार लावलेत काय माहित लोकांनी. आपल्या देवाचं एक वार नाही. मग नागदेवाचार्य काय म्हणतात? जी महाराज कशा चेष्टा असतात, आणि या देवाने दृष्टांत निरूपण केला काकसुकराचा. कावळा असतो, कावळा
कावळ्याची कथा तुम्हाला यासाठी सांगितली मी की त्या कावळ्याला पिंड खाऊ घातल्याने काही मोक्ष होत नाही. जरा ध्यानावर या. आता देव काय म्हणतात, तो कावळा काय करतो? कावळा मला एक समजत नाही, त्यांनी खाल्ल्यावर मोक्ष आणि तो आपल्या भांड्यावर बसला, पाण्यावर बसला की डेरा फोडून टाकतात लोक. इतकी आहे ना घृणा त्या कावळ्याची. आणि पिंड खाल्ला की मोक्ष. आणि एरवी जर कावळा आपला खेटला की विटाळ. का? तो कावळा काय करतो? विष्ठा है ना, तो कावळा ते विष्ठामध्ये चोच घालतो. काय करतो तो कावळा? कावळा से तो चांचू करुणी अमेध्येमध्ये सार निवडी. त्याच्यावरील चुची तो कशात घालतो? विष्ठीमध्ये घालतो, घाणीमध्ये घालतो. आणि त्या ठिकाणी इकडे ढकतो काही, इकडे ढकलतो काही. आणि मधामध्ये सार आहे का बघ, त्या विष्ठेमध्ये सार निवडतो. हे देव सांगत आहे. काय कावळा म्हणजे काय? म्हणून देव दृष्टांत सांगत आहे, कावळा से तो अमेध्यामध्ये सार निवडी, चांचू करुणी सार निवडी. त्या विष्ठेमध्ये इकडे इकडे ढकलतो, इकडे इकडे ढकलतो, सगळी विष्ठा बाजूला सरकवतो, पण सार त्या विष्ठेमध्ये सापडत नाही. नरकामध्ये सार कसा सापडण मित्रांनो? मग त्याच्यामध्ये काय सार आहे? त्याच्यामध्ये नाहीच ना काही, ती घाण आहे. तिथीचं सार काय? अमेध्यचे, ते अमेध्येचा गोळा आहे, अमेध्य ती घाण आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही सार निवडताय. अहो सार काढत असता माहितीये तुम्हाला? तुम्ही सोजी काढली का कधी? शेवाळ्या केल्या, पापड्या केल्या कधी? भिजू घालावं लागतात गहू. गहू भिजू घातल्यानंतर 2-3 दिवस त्याचा वास येतो. वास आल्यावर त्या गव्हावरचं टर्पल बाजूला होतं, त्या मशीन मध्ये टाकावं लागतं. आतला सार माहिती बाजूला काढते. का काढते माहितीये का? त्या टर्पला सोबत जर तुम्ही ते गहू वगैरे काही जर केलं, ते बोटुळे वगैरे लाल भडक होऊन जातात. आणि जर ते टर्पल काढून जर केलं ना, त्याच्या टर्पलाचं ते वेगळं काढतात आणि ते सार घेते आणि त्या सारूचे ते बोटुळे ओढीते, शेवाळ्या करते, पापड्या घालते. आणि मग ते बाजूला झालेलं असतं ना ते टळकलं. मग काही बाया म्हाताऱ्या काय करतात? हे टळकलं बाया जाऊ द्यायचं नाही बाई. मग त्या काय करतात? त्या टळकलाला एकत्र करतात आणि त्याच्या है ना अशा बाजूला घालतात पापड्या. त्याच्या पण असतात माहिती आहे तुम्हाला? त्या कशा लागतात, ह्या कशा लागतात, त्या कशा दिसतात, ह्या कशा दिसतात. बघायचं जरा. तुमचा दृष्टांत तुमच्या जवळ आहे म्हणून देवाने दृष्टांत सांगितले है ना. ते पण मला जाऊ देत नाही तुम्ही. मग इतकं त्या ठिकाणी जे सार नाहीये, त्या सारामध्ये तुम्ही कसं निवडणार आहे? अमेध्य ते अमेध्य राहणार आहे की. मग हे कावळ्याचा झाला दृष्टांत. आता शुक्राचं सांगत आहेत देव. शुकर म्हणजे डुकर. ते डुकर काय करतं? नालीमध्ये तोंड घालतं, त्या विष्ठेमध्ये तोंड घालतं आणि त्या विष्ठेमध्ये ते चांगलं खायला बघतं. आता मला सांगा, ते अमेध्यच आहे, ते अमेध्यच खाणार ना. त्याच्यामध्ये काय चांगलं आहे? काहीच नाही ना. तसं आहे. हा जरा दृष्टांताचा सिद्धांत काय? तैसा हा काय करतोय? अमेध्यामध्ये सार निवडतोय इंद्रभट्ट. त्याच्यामध्ये कायचं सार आहे? त्यांच्यावर बाजू घेतली, ते आपल्याला काय देणार आहे? आपण महात्मा केलं, आपलं काय होणार आहे? आपल्या उलट दोष लागणार आहे. पण आपण दोनच मोठेपणा घेण्यासाठी मी सोडवलं नाही त्यांचं भांडण, माझ्याशी गाठी पण त्याची असं आहे आपल्यावर. तोच मोठेपणासाठी आपण फिरतो आपलं. आणि आपलं काय झालं की गियक येईना. आलं तर तेल टाकायला जात. याला चांगलं व्हा म्हणे. याने आमच्याला असं केलेलं आहे. आणि इकडं नाही त्याला असं नाही, तसं नाही, नाही हे खरंय ते खरंय. आणि थोडंसं लगेच बाजूला निघून जातात आणि ते कोण सांगतात हा ना अजून याला चांगलं. असे लोक आहे मित्रांनो. कोणी देत नाही आपला साथ. वेळ आली तर कोणी नसतं आपल्यावर. फक्त है ना तोंडापुरतं लोक बोलतात. अरे तुम्हाला कोण काय करतो तुम्हाला. आणि जवळ आलं का भांडण गेलं है ना, काठ्या आल्या का सगळ्या एक काठी येईना.
आहे ना, येईनही बघायला आहे का गेलं. असा प्रकार आहे मित्रांनो, सावध राहत जा. कुठेही आपलं त्या ठिकाणी तोंड घालत जाऊ नका. आपला देव आपल्याला वाचवणार आहे. कुठेही डोकं आदळून आपलं बेजार नका होऊ. कुठं आदळायचं आपलं जाईल ना फुटण्या करण्याची. मग कळत तुम्हाला कुठं आदळायला पाहिजे तर डोकं. द्रौपदीला कुठं आदळलं डोकं? सगळ्या पुढे आदळलं की नाही? 5 नवऱ्याजवळ आदळलं. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्यांकडे मागितलं की नाही? भीक मागितलं, मला वाचवा, मला लग्न करत आहे. आलं ते एखाद्या जवळ. गुरु होते ना, कुणाचार्य होते ना, कृपाचार्य होते ना, भीष्म पितामह होता ना. त्याला वाटलं का ते एखाद्या स्त्रीची सभेमध्ये त्या ठिकाणी नग्न अवस्था होत आहे आणि त्यावेळेस आपण बाण घेऊन उभा राहावं, वाटलं का त्याला? करू शकत नव्हता का तो? लाज लागू शकत नव्हता का? अरे डोळ्यासमोर त्या ठिकाणी तिला नग्न केलं. सगळ्याकडे भीक मागितलं, कोणी जवळ नाही आलं. कोणी नाही म्हणलं की मी तुझ्या संरक्षण करतो, जवळ येतो. यांना भीक मागणं सोडून दिलं तिनं. त्यांच्या जवळ नाक घासलं ना. शेवटी ती म्हणली यांच्याजवळ नाक घासून काही कामाचं नाही. माझा जो भाऊ आहे ना श्रीकृष्ण महाराज, त्याला मी एक चिंधी बांधलेली आहे. तीच लाखी म्हणून तो माझ्यावर पाठी राखा होणार आहे. शेवटी त्याला हात सोडते. कृष्णा संकष्ट पडले मज आता, धावून लवकरी आशाही अंतरी. अशा प्रकारे तो श्रीकृष्ण महाराजांना तिनं हात जोडले. श्रीकृष्ण महाराज आला आणि तिच्या छातीवर आपला पितांबर सोडला. दुःशासन ओढून बेजार झाला, ढीक पडला, पण पितांबर तसाच छातीवर राहिला. कोण लाज लागतं मित्रांनो आपल्याला? आपल्या देवाशिवाय कोणी आपल्याला वाचवत नाही. ध्यानात घ्या जरा. कुठे डोकं नका आदळत जाऊ. नवीन वर्ष, नवीन सुरुवात करा. आनंदी भक्ती करा. श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करा मित्रांनो. ध्यानावर या. बंद करा हे सगळं. कुठेही आपलं पळत जाऊ नका. उठलं की सुटलं निघायचं आपलं कुंकळबी. जरा ध्यानावर या. देव काय सांगतात? महाभारत ऐका, रामायण ऐका, हे सगळं ऐका, ब्रह्मविद्या ऐका. तिच्यामध्ये काय सांगतात ते बघा. उगाच लोक सांगतात म्हणून पळू नका. यथार्थ गुरु करावा माणसाने, जो आपल्याला मोक्षाचा रस्ता सांगतो. आणि म्हणून मित्रांनो मला एकच सांगणं आहे, काही नाही केलं तरी चालेल, मिश्र भक्ती करू नका. मिश्र भक्ती जर तुम्ही नाही केली तर तुमचं नरक चुकतं. बाकी मग खूप काही आहे. कमसे कम एवढं तरी पाळा जेणेकरून नरक तरी होणार नाही. बाकी तुमची इच्छा. म्हणून काक्षपराचा दृष्टांत सांगितला. इकडं तिकडं तोंड घालू नका मित्रांनो. याचं त्याचं उष्ट खाऊ नका मित्रांनो. आपल्या पतीचं उष्ट खा. आपला पती तो परमेश्वर आहे. हा तर जीवाचा पती आहे. हे फक्त देहावर प्रेम करतात हे आपले पती. हे फक्त सुखाची सोयरे आहेत. म्हणून आमच्या देवाने वचन सूत्रपाठात सांगितलं की आपला तो नित्यपती की. कोण आहे आपला नित्यपती? परमेश्वर आहे. आणि म्हणून तर त्या ठिकाणी आपण प्रार्थनेत म्हणत असतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव. सगळं करता करविणारा तो परमेश्वर आपला आहे. उगाच कोणाही पुढे पदर पसरू नका. कोणी काही देत नाही. तुमचा भाऊ तुमची बहीण संबंधी सुद्धा देत नाहीत व्याजाशिवाय तुम्हाला. हे काय देणार आहे तो? हे दहाचे फळाशिवाय काही देत नाहीत. प्रारब्धात असलं तर तिथे देवता. आणि म्हणून इकडं तिकडं पदर पसरू नका, बेजार होऊ नका. आपला देव तो एक करून घ्यावा. कोणी सोडविना एका श्रीचक्रपाणी वांचोने. म्हणून त्या श्रीचक्र स्वामींची श्रीचरण धरा. अशा प्रकारे या नवीन वर्षाची शुभकामना तुम्हाला देतो. तुम्ही चक्रात कधीच येणार नाही. या चक्रातून तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून या नवीन पाडव्याच्या निमित्ताने नवीन आयुष्य सुरुवात करा. देवाला माफी मागा, प्रायश्चित करा आणि आजपासून आनंद भक्ती करा. अशा प्रकारे ही शुभकामना तुम्हाला नवीन वर्षाची देतो. आजची कथा या ठिकाणी संपलं. दंडवत प्रणाम.
श्री गोपाल कृष्ण महाराज की जय।